नमस्कार मित्रांनो, सुखी जीवन जगण्याचे 20 मार्ग. तुम्ही नेहमी राहाल आनंदी. जास्त विचार करू नका. विचार हे शेवटी विचारच असतात. त्यांचा एवढा विचार का? मनात येणाऱ्या प्रत्येक विचाराबद्दल कोणी गंभीर असू शकत नाही, बरोबर? आणि ते फक्त विचार आहेत. ते बदलणे तुमच्या हातात आहे. त्यामुळे तुम्हाला जे आवडत नाही त्याकडे दुर्लक्ष करणे ही उत्तम कल्पना आहे. सॉरी म्हणायला उशीर का? कोण बरोबर आणि कोण चूक याची काळजी कोणाला आहे? 2 आठवड्यानंतर तुम्हाला भांडणाचे कारण आठवत नाही. बरोबर असण्यापेक्षा तुमचा दयाळूपणा अधिक महत्त्वाचा आहे. तुमचे मुद्दे स्पष्ट करणे आणि स्वतःला योग्य सिद्ध करणे. कुणी बरोबर तर कुणी चूक, काही असो, क्षमाला सर्वोच्च स्थान असले पाहिजे. त्यामुळे विचार करण्यात जास्त वेळ वाया घालवू नका. दोष शोधण्याची सवय सोडून द्या. सतत कोणाच्या तरी चुका मोजत राहणे योग्य नाही. चुकीचे म्हणणे कोणालाही आवडत नाही. एखादी गोष्ट सांगणे किंवा समजावून सांगणे आवश्यक असेल तर ते अप्रत्यक्षपणे स्पष्ट करा. ते चुकीचे आहे हे सांगायचे आहे असे करून तुम्ही योग्य काम करत असाल, पण ही सवय तुम्हाला मित्रांपेक्षा शत्रू जास्त देईल. त्यामुळे ते टाळा. पुढे जा, मागे नाही. ब्रह्मांड हे समावेशाचे दुसरे नाव आहे. त्यामुळे नकारात्मकता दूर करण्याऐवजी सकारात्मकता जोडा. एखाद्या वाईट मित्राला तुमच्या आयुष्यातून काढून टाकण्याऐवजी चांगल्या मित्रांसोबत जास्त वेळ घालवा. जोडणे नैसर्गिकरित्या जीवनातील नकारात्मकता कमी करते. म्हणजे तुम्हाला दुःखी करणाऱ्या लोकांपासून दूर जाण्याऐवजी तुम्हाला आनंदी करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित करा. वाईट काळापासून पळून जाऊ नका. वाईट वेळ टाळण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांना सामोरे जा असे म्हटले जाते, कारण ज्या गोष्टींपासून आपण अनेकदा पळून जातो त्या गोष्टी आपल्याला सर्वात जास्त त्रास देतात. जे विरोध आहे ते कायम आहे. हा वाईट काळ किंवा लो फेज आहे, ज्यामुळे आपल्याला यशाची चव चाखायला मिळते. म्हणून शांत राहा आणि मूल्यांकन करा. या टप्प्यातूनही तुम्ही नक्कीच बाहेर पडाल. स्वतःला आरशात पहा. आपल्या सौंदर्याची प्रशंसा करा. आपण सुंदर आहात असे वाटते. हे का आवश्यक आहे? कारण आजपासून 10 वर्षानंतर जेव्हा तुम्ही तुमची हीच चित्रे पाहाल तेव्हा तुमचा विश्वास बसणार नाही की अरे रे, आम्ही आधी इतके गोंडस होतो का? प्रियजनांसोबत वेळ घालवा. तुमच्या प्रियजनांसोबत म्हणजे तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवा. तुम्हाला त्यांच्यात काय पाहायचे आहे तेच पहा. त्यांची स्तुती करा, कौतुक करा, कारण जीवनसाथी ही जीवनातील सर्वात मूल्यवान गोष्ट आहे आणि हे स्नेह इतर कोणीही देऊ शकत नाही. आनंदी राहण्याचे व्यसन. ज्या गोष्टी तुम्हाला आनंद देतात त्या लक्षात ठेवा आणि हे वारंवार करा, कारण त्यामुळे तुम्हाला चांगल्या गोष्टींच्या जवळ राहण्याची सवय लागेल. तुम्हाला आनंदी राहण्याचे व्यसन लावेल. खूप हसा. वेडेपणा होईपर्यंत हसणे. का? कारण आनंदी लोक तेच करतात. फोन शिवाय एक दिवस राहा. तुमच्या फोनशिवाय एक दिवस घालवा. एक काळ असा होता की फोन नव्हते. आम्ही तेव्हाही जगलो, बरोबर? तर हे करून पहा, बरे वाटेल. तुमचे स्वतःचे निर्णय घ्या. आपल्या निर्णयासाठी जबाबदार राहा. चुकीच्या निर्णयासाठी इतरांना दोष देऊ नका, कारण ती आपण एखाद्याशी वाईट गोष्ट करतो. सकाळी लवकर उठा. आपण आपल्या अर्ध्याहून अधिक आयुष्य उशिरा किंवा जास्त झोपण्यात घालवतो. कधी कधी लवकर उठा आणि त्या जादुई सकाळचा आनंद घ्या. दुःखाला बांधून ठेवू नका. जे लोक तुम्हाला आवडत नाहीत किंवा तुमचे कौतुक हे एखाद्यासाठी दुःखद गोष्टीसारखे असते. जर अशी नाती आणि माणसं आयुष्यातून जायची असतील तर त्यांना मरू द्या. का? कारण असे केल्याने तुम्ही तुमच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी तुमच्या आयुष्यात जागा बनवाल. तुमचा आदर करा. स्वतःसाठी एक भूमिका घ्या. ज्या दिवशी तुम्ही असे करण्याचा विचार कराल, तुम्हाला हे केव्हा करावे लागेल ते कळेल. कसे करायचे? स्वतःसाठी आवाज उठवणारी व्यक्तीच समाजाला पात्र आहे. क्षमा करायला शिका. जाणून बुजून कधीही कोणालाही दुखवू नका. क्षमा करायला शिका.
सकारात्मक विचार करा. विचार करा की सर्व काही तुम्हाला हवे तसे घडत आहे. मेंदूला फरक कसा करायचा हे माहिती नाही. तो तुम्हाला वाटतो तसाच काम करतो. कोणतेही टास्क प्रत्यक्षात जिंकण्यापूर्वी ते मानसिकदृष्ट्या जिंकणे आवश्यक असते. इतरांकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. तुम्हाला जे काही करायचे आहे ते करून घ्या. इतरांची अपेक्षा करू नका. तुम्हाला जे योग्य वाटते तेच करा. बदल हा होणारच आहे. बदल हा निसर्गाचा नियम आहे. हे जगाचे शाश्वत सत्य आहे. जे काही जिवंत आहे त्यात नक्कीच बदल होईल. आयुष्यातील ही एकमेव गोष्ट आहे जी निश्चित आहे आणि तुम्हाला किंवा इतर कोणालाही हवी असली तरीही बदलता येत नाही. कधी कधी रस नसलेल्या ठिकाणी जा. तुम्ही लग्नाला जा, पार्टी करा, चला मजा करूया. पण तुम्ही कधी अंत्यविधीला जाता का? तथापि तेथे जाणे सोपे नाही. वातावरण वेगळे आहे. दुसरा दुःखी शांत जीवनाचे सत्य सांगणार आहे. त्यामुळे आयुष्यातही अशा गोष्टींना सामोरे जा. हे आपल्याला अधिक मजबूत बनवतं. स्वतःसाठी वेळ काढा. काम आणि फक्त कामच आयुष्य कंटाळवाणी बनवते. कुटुंब, मित्र आणि समतोल हे सर्व महत्त्वाचे असताना आपल्या आयुष्याचा एक काळ असतो ज्यामध्ये आपण फक्त काम करतो. असं वाटणाऱ्यांमध्ये तुम्ही असाल तर निराश होऊ नका. तुमचे काम ही तुमच्या आयुष्यातील सर्वोत्तम गुंतवणूक आहे हे जाणून घ्या. या गुंतवणुकीचे फक्त व्याज तुम्हाला भविष्यात उपयोगी पडणार आहे. त्यामुळे व्यस्त राहा, शांत राहा, काम करा, पण इतर गोष्टी लक्षात ठेवा. व्यस्त राहिल्यानंतरही स्वतःसाठी वेळ काढणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच स्वतःसाठी वेळ काढा. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.